नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील आंधरमावळातील नागातली गावातील युवा उद्योजकाची संघर्षातून यशोशिखरावर जी वाटचाल आहे ती प्रत्यक्षात आम्ही जाणून घेणार आहोत. एक कुठलाही व्यवसाय करत असताना व्यवसायावर असणारी निष्ठा आणि व्यवसाय वाढीसाठी जे असणारं जे आत्मविश्वास, हा आत्मविश्वास आंधरमावळातील नागातली येथील युवा उद्योजक आणि युवा नेतृत्व निवृत्तीभाऊ जनार्दन ठाकर आज यांच्याशी आम्ही खास गप्पा मारणार आहोत की अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे, तसंच अनेक गरीब गरजूंना कायमच मदतीचा हात देणारं हे युवा नेतृत्व आज त्यांची जी ही प्रसिद्धी नावाची जी डेअरी आहे या डेअरीमधनं जे प्रोडक्ट आहेत हे मुंबई पुणे या भागातनं येणारे पर्यटक आवर्जून प्रसिद्धी डेअरीला भेट देतात. तर या युवा उद्योजकाचा आणि युवा नेतृत्वाचा संघर्ष आम्ही जाणून घेत आहोत की इथल्या या आंधरमावळातील अनेक तरुणांचा तो आयडॉल ठरलेला आहे आणि एक इतरांना प्रेरणा देत आहे की व्यवसायामध्ये कसं पुढे जायचं. तर या ठिकाणी निवृत्तीभाऊ जनार्दन ठाकर आहेत. नमस्कार, तुमचा अल्प परिचय द्या. माझं नाव निवृत्ती जनार्दन ठाकर, राहणार नागातली आणि मावळ तालुक्यामध्ये. आणि माझा जो संदेश जाणार आहे सगळ्यांना की तरुणांनी कसं काय करायचं. बरं, आता मला सांगा की तुम्ही या ठिकाणी व्यवसायाला सुरुवात केलेली आहे, तर उद्योजक म्हणून तुम्ही जो काही संघर्ष केलेला आहे, आज युवा नेतृत्व म्हणून आंधरमावळातनं तुमचं नाव येते, तर उद्योजक म्हणून तुमचा जो संघर्ष आहे तो कसा होता सांगा. उद्योजक म्हणून संघर्ष पाहायचं म्हणजे अजूनही काय मी मोठा उद्योजक आहे असं काही नाही. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे. माझे वडील, माझी आई इथे आहेत. हे अतिशय संघर्षातून तयार झालेले आहेत. म्हणजे आमचं वडील महिंद्रा कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करायचे आणि आमचा उदरनिर्वाह पाहिला तसं तर आमचं हालाकीचं जीवन गेलेलं आहे. म्हणजे शालेय असेल जे असेल ते जेमतेम थोडे म्हणजे भाताचं उत्पन्न असायचं आणि काठानं वगैरे त्याच्यानंतर हेच आमचं, आणि दुधाचं थोडंफार दूध असायचं पण त्या प्रमाणात नाही, तेवढा त्याला भावही नसायचा किंवा ते परवडतही नसायचं. पण उदरनिर्वाहासाठी आम्ही त्याच्यावरच आमचं जे आहे ते कुटुंब अगोदर चालायचं सगळं. बरं, लँड डेव्हलप करण्यासाठी तुम्ही पहिला डंपर घेतला, त्यानंतर JCB, पॉली हाऊस आणि आज तुमच्याकडं प्रसिद्धी नावाची डेअरी आहे. या डेअरीमुळं पण तुमचं नाव झालंय. तो ही सुरू करत असतानाचा संघर्ष कसा होता? हे सुरू करत असताना माझं ज्यावेळेस शिक्षण झालं त्यानंतर लग्न झाल्यानंतर म्हणजे आत्ता जेमतेम एक 4-5 वर्ष झाली, 5-6 वर्ष आले. लग्नानंतर आदरणीय आमचे काळेसाहेब, गिरधारी काळे सर यांनी मला कामाची संधी दिली. मग त्यामुळं मग काम करत असताना आपणही छोटे मोठे व्यवसाय करावे हे कायम मनात असायचं पहिल्यापासूनच. आणि तेच करत गेलो आणि ते करता करता सगळे सहकारी, सगळे मित्रपरिवार आणि भागातली सगळी लोक यांनी चांगला आशीर्वाद दिला आणि पाठीशी उभे राहिले सगळे. मी चांगलं करायचा प्रयत्न केला आणि करत आहोत, अजूनही करत आहोत. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सामाजिक कार्यामध्ये पुढे आहात, समाजोपयोगी उपक्रम राबवतात, त्याबद्दल काय सांगा. सामाजिक कार्याची आवड ही पहिल्यापासूनच आमच्या घराण्यापासूनच, म्हणजे सांप्रदायिक घराणं आमचं पहिल्यापासून. आणि चुलते असेल, वडील असेल, हे कायम माझ्या समाजात फिरणारी लोक होती. त्यामुळं भागातली लोक, कोणाची काही अडचण असेल तर काहीतरी आपण जे काही मदत करता थोडीफार आपली जी शक्य आहे ते करत गेलो. काही आदिवासी भागातली आमची अतिशय चांगली लोक आहे आमच्या भागातली, त्यांना काही अडचण असेल, साहित्य असेल ते द्यायचा प्रयत्न करत गेलो. आतापर्यंत आम्ही मदत करत गेलो. कोरोना काळामध्ये नागरिक हे घराबाहेर पडत नव्हते, त्यासाठी धान्याचे किट वाटप आणि औषधोपचार या बाबतीत काय सांगाल. बरेच तुम्ही काम केलं. कोरोना काळात काय झालेलं की आमच्या भागातील काही लोकांचं खरंच परिस्थिती तशी होती की हातावरती म्हणजे दिवसभर काम करून जे मिळेल ते उदरनिर्वाह करायचा. तर त्या काळात आम्ही माझे सहकारी सगळे आम्ही प्रयत्न केला की त्यांना काय आपल्याला देता येईल. मग आम्ही एक अन्नधान्य, ते किट म्हणा, जे त्यांना उपयोगी 15 दिवस महिन्याभर पुरेल एवढं साहित्य आम्ही द्यायचा प्रयत्न केला त्यांना.
बरं, तुम्ही एक युवा उद्योजक म्हणून या आंधर मावळ तालुक्यामध्ये तुमचं नाव आहे, तर जे युवा उद्योजक घडण्यासाठी धडपड करतात अशा युवकांना काय संदेश द्याल? युवकांना हेच सांगणे आहे की ठीक आहे, नोकरी करत असले तरी नोकरी करता करता आपण व्यवसाय काय करू शकतो, काहीतरी छोटा का होईना, कोणता व्यवसाय हा मोठाच पाहिजे छोटाच पाहिजे असं काही नसतं. जे काहीतरी काम करता करता थोडंफार मोठं काहीतरी करायचा प्रयत्न करावा आणि शांततेने सगळ्यांची विनम्रतेने राहून सगळ्यांशी आपलं चांगलं बोलून सगळ्यांशी संबंध चांगले ठेवून आणि चुकीच्या मार्गाला न जाता चांगलं राहून बोलून व्यवसाय जो करता येईल आपल्याला, जे आपल्या परिस्थितीवर जे प्रयत्न करता येईल, छोटंही काही असू द्या पण व्यवसाय करायचा प्रयत्न करावा त्यांनी सगळ्यांनी. आज तुम्ही एक शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे तुमचं, तर व्यवसाय वाढीसाठी मराठी युवकांना काही संदेश तुमच्याकडनं आवश्यक आहे, तर काय व्यवसाय वाढीसाठी काय संदेश द्याल? तर व्यवसाय वाढीसाठी पाहिलं तर ग्राहक हे आपलं दैवतच थोडक्यात. त्यांना ज्या गुणवत्तेचं प्रोडक्ट पाहिजे आपलं, ग्राहकांना जे आपल्याला चांगलं देता येईल त्याचा नक्कीच प्रयत्न करतोय आपण. आणि आजची जे शुद्धतेने जे पण आता आम्ही प्रोडक्ट बनवतोय, आता प्रसिद्धी डेअरीमध्ये इथं प्रोडक्ट ठेवलेले तुम्हाला तर तुमच्या प्रसिद्धी डेअरीमध्ये जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट कोणकोणते प्रोडक्ट आहेत? बघा, आपल्याकडं फुल क्रीमचं मिल्क आहे, एकदम जे आहे आपल्या नैसर्गिकरित्या म्हणलं तरी याला हरकत नाही. जे आहे ते दूध आपण स्वच्छतेचं आणि शुद्धतेचं डोक्यात एकच ठेवलं आम्ही की आपल्याला जे चांगलं देता येईल ग्राहकांपर्यंत ते द्यायचा प्रयत्न करतो. त्यानंतर दुसरे कोणते कोणते प्रोडक्ट आहेत ते दाखवा. आता आपल्याकडे श्रीखंड आहे, आम्रखंड आहे, याच्यामध्ये अर्धा किलो 200 ग्रॅम 250 ग्रॅम असं आपण द्यायचा प्रयत्न करतो. आणि बासुंदी एक आहे आपले, आणि आपण नव्यानेच आता कुल्फी चालू केली, आपली मलाई कुल्फी ही एक आपण चालू केली आता. त्यानंतर आणखी दही आहे, आणि आपलं लस्सी हे जे आहे हे पूर्ण मावळात पुण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे याची मागणी येत आहे आपल्याला, म्हणजे प्रत्येक प्रोडक्टला येते. आणि पनीर झालं, तूप सध्या आपण तूप जे आहे अतिशय शुद्धीने आपल्या जी पारंपरिक जी पद्धत आहे त्यांनी आपण तूप हे तयार करतोय आपण. आणि खवाही आहे आपला चांगल्या दर्जाचा. तर एकूण या प्रसिद्धी डेअरीमध्ये 16 प्रोडक्ट तयार केले जातात. सकाळी आणि संध्याकाळी दूध संकलन केलं जातं आणि लागलीच त्यामधनं पदार्थ तयार केले जातात. तर या ठिकाणी निवृत्तीभाऊ जनार्दन ठाकर यांच्या मिसेस आहेत सोनलताई. तुम्ही हा व्यवसाय समर्थपणे सांभाळताय, तर काय ग्राहक तुमच्याकडे येतात, तर तुम्ही काय सांगाल तुमच्या पदार्थाविषयी आणि ग्राहकाबद्दल काय सांगाल? आपण डेअरी चालू करून 3 ते 4 महिने झाले, पण 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला आहे कमी दिवसामध्ये. तर या ठिकाणी निवृत्तीभाऊ जनार्दन ठाकर आहेत, तर तुम्ही समाजकार्यामध्ये पण पुढे आहात आणि सध्या राजकारणामध्ये पण तुमची चर्चा आहे. समाजकारण आणि राजकारण याबद्दल काय सांगाल? तर राजकारण हे राहिला दुसरा विषय. समाजकारणाची मला पहिल्यापासून आवड आहे. मी गरिबांना मदत असेल जे माझ्या पद्धतीने होईल ते, आणि आणि ठीक आहे, राजकारण म्हणजे जे आपण मदत आपण जी देऊ शकत नाही ती राजकीय ह्याच्यातून आदरणीय समजा आपले आमदार साहेब असतील, म्हणजे त्यांच्याकडून काही आपल्याला मदत करून द्यायची ते आम्ही प्रयत्न करतोय सर्वसामान्यांपर्यंत. त्यामुळे राजकारण हे 20%च आहे आमच्याकडे, आणि बाकीचं 80% आम्ही समाजकारणच करतोय आता. तर या परिसरातील अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे निवृत्तीभाऊ जनार्दन ठाकर. तर आता या ठिकाणी निवृत्तीभाऊंचे वडील आहेत की तुमचा काळ म्हणजे मावळ जर पाहिला, पूर्वीचा मावळ आणि आत्ताचा बदलता मावळ, आज तुमच्या चिरंजीवनी जे व्यवसायामध्ये एक उडी घेतली, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पूर्वी महिंद्रामध्ये कामाला होते, पण आज स्वतःचा उद्योग आहे, मुलाबद्दल काय वाटतं? मुलाबद्दल चांगलं वाटतं मला. मुलगा फार हुशार आहे, चांगलं आहे. तर या ठिकाणी निवृत्तीची आई आहे. काय सांगाल की तुम्हाला आता जे पूर्वी जो व्यवसाय होता तो एकदम साधा, पण आता दूध डेअरीमध्ये तुम्हाला हे व्यवसाय सांभाळत असताना निवृत्तीविषयी काय सांगाल? चांगलं केलं माझ्या मुलाने, एवढंच. तर युवा उद्योजक आणि युवा नेतृत्व निवृत्तीभाऊ जनार्दन ठाकर
खरंच इथल्या युवकांना प्रेरणा देणारं एक व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाने आज जी लाखोची गुंतवणूक करून या परिसरातील शेतकऱ्यांसाठी पण एक संधी दिली. बरं, दुग्ध व्यवसाय सुरू करण्यामागं शेतकरी तुम्ही समोर धरला होता की शेतकऱ्यांच्या बाबतीत काय सांगा? आता तसं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचं दूध हे आपल्या भागातलं अतिशय चांगल्या गुणवत्तेचं दूध आहे आणि त्यांना पाहिजे तसा भाव काय भेटत नव्हता. म्हणजे इथनं बाहेर जाणं हे होणं इथल्या शेतकऱ्यांना ते जमत नव्हतं. तर बरेच जण म्हणले की आपल्या इथं, म्हणजे मलाही तसं वाटलं, आपण इथंच जर सुरुवात केली तर इथल्या शेतकऱ्यांशी आपण जोडले जाऊ, त्यांना काय लागते काय नाही ते आपलं संबंध चांगले तयार होते आणि त्यांनाही चांगला दुधाचा दर आपण चांगला द्यायचा प्रयत्न करतोय आणि देतोय. आता तुमच्या प्रसिद्धी डेअरीला जर महाराष्ट्रामधल्या कुठल्याही ग्राहकाला संपर्क साधायचा असेल किंवा तुमच्याशी बोलायचं असेल तर तुमच्या प्रसिद्धी डेअरीचा संपर्क नंबर? प्रसिद्धी डेअरीचा संपर्क नंबर हा माझा 9922 500 514 आणि हा प्रत्येक प्रोडक्टवरती माझं आहे. त्याचा नंबर हा माझा स्वतःचा इथला ॲड्रेस सगळं काही आहे आणि इंस्टाग्राम, फेसबुक याद्वारे, व्हॉट्सअपद्वारे याद्वारे मी कनेक्ट होऊ शकतो, सगळ्यांशी भेटू शकतो, बोलू शकतो आणि आपलं प्रोडक्ट देऊ शकतो, सगळ्यांपर्यंत पोच करू शकतो. अवश्य एकदा प्रसिद्धी डेअरी या ठिकाणी येऊन भेट द्या आणि तुम्हाला जरी दिलखुलास गप्पा मारायच्या असतील तर युवा उद्योजक, युवा नेतृत्व, निवृत्ती भाऊ जनार्दन ठाकर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील आणि व्यवसाय कसा करायचा आणि व्यवसायामध्ये कशी स्वतःची प्रगती करायची याबाबत पण त्यांचा एक हातखंडा आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.